आता थायलंडमधील बँकॉक या शहरात आहे आणि अचानक नव्हे हे सर हे दोघं नव्हे एकमेकांशी बोलताना मला वाटलं यांच्या चेहऱ्यावरून की आपल्या महाराष्ट्रातलेच असणार आहे. ते मी बारामती अरे आपल्या जिल्ह्यातले. मित्रांनो, तर तुम्ही थायलंडमध्ये आल्यानंतर नाही थायलंडमध्ये पण तुम्ही तुमचे इंडियन पैसे एक्सचेंज करू शकताय. तर पाहू शकता इथं आता मी बँकॉकमध्ये आणि बँकॉकमध्ये मी एक्सचेंज करतो. हे कसल्या गाड्या आहेत काय माहिती. मित्रांनो, तर कॅश एक्सचेंज करायला आलोय. ओके, तर किती 1500 देतात हे $50. मित्रांनो, तर इथं थायलंडमध्ये इतकी गरमी ना बेकार 40+ टेम्परेचर गेलंय. आणि मित्रांनो, तर फायनली आपल्याला बस भेटली मॅडम आहेत. मित्रांनो, तर मला नाही पहिल्यांदा थायलंडची पोलीस दिसले. पाहू शकताय बँकॉक बस टर्मिनल चाटुचाक पटाया 1 सिंगल 140 baht. 140 baht. Bus start 3. मित्रांनो, तर आपली बस आली. आता आपण आहे बँकॉकमधल्या बस स्थानकावर. तर तिथनं आपली बस आली. तर बसमध्ये जाऊया चला. मित्रांनो, तर पहिला टोल नाका लागला आहे. बस आहे त्यामुळं आपल्याला काही नाही करायचं. बस त्याचं ते पाहून घेईल. पण इथं बघा कसलं बिल्डिंग आहे टोंगळ्याच्या टोंगळ उंचची उंच. मित्रांनो, तर इकडं पाऊस पडतोय. आयला आता पटायाला आलोय पटायाला आणि पाऊस पडतोय इथं बाहेर. तर मित्रांनो, पोचलोय आता पटायामध्ये. तर पटायामध्ये आता एकदम स्वस्तामध्ये हॉटेल कुठं भेटतंय ते पाहायला पाहिजे. डोरमेटरी. अंडरस्टँड इंग्लिश? Yeah. Where are you from? आय एम फ्रॉम इंडिया. India. 他这口音你就听会了吧？ Why are you laughing? मित्रांनो, तर भाऊ काय म्हणतोय बघूया आता. भाऊ เดี๋ยวว่างๆผมเข้าไปดูคลิปวิดีโอของผมใน Instagram ของคุณนะ I can sit. โอเคขึ้นเลย Thanks. This is one. Your destination is on the left. मित्रांनो, तर फायनली हॉस्टेलला आलो. युरोपियन हॉस्टेल म्हणून हॉस्टेल आहे. तर भाऊनी इथं आपल्याला मदत केली माझ्या. मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आहे आता बँकॉकमध्ये थायलंडमध्ये. तर मित्रांनो, आपण आज नव्हे बँकॉक व ना आपण पटायाकडे जाणार आहे. तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं की आपण फ्लोटिंग मार्केट जे तरंगणारे मार्केट होतं तिथनं बँकॉकला परत आलो होतो आणि तिथं मुक्काम केला होता. आणि स्वस्तात कसं राहायचं बँकॉकमध्ये ते सांगितलं होतं. तर आज आपण बँकॉक ना पटायाला जाणार आहे. आणि पटायाला का लोक एवढी जातात आणि का एवढी पसंती देतात ते पण मी तिथं गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे. तर चला जाऊया पटायाला. चला पटायाचा प्रवास पाहूया. मित्रांनो, मी नव्हे आता थायलंडमधील बँकॉक या शहरात आहे. आणि अचानक नव्हे हे सर हे दोघं नव्हे एकमेकांशी बोलताना मला वाटलं यांच्या चेहऱ्यावरून की आपल्या महाराष्ट्रातलेच असणार आहे. ते मी काय नाही म्हणलो. हे दोघं एकमेकांशी बोलायला लागलं. मग मला कळलं की हिंदीत बोलत होते. मग मी हिंदीत बोलायला लागलो. तर त्यांनी सांगितलं पुणे. मग डायरेक्ट मराठीत बोललं. काय म्हणताल सर तुम्ही? एकदम भारी मजा येते इथे येऊन. मजा येते. आणि आपले लोक भेटले तर अजून चांगला उत्साह वाटतो. दादांचा फोन आलाय. हो. जय महाराज. बारामती. अरे आपल्या जिल्ह्यातले. जबरदस्त. कसं वाटून राहिलं इथं? एकदम मस्त. एकटे झाले का? एकटे. चल ओके. काय नाव आहे तुझं? स्वप्नील देवडे. अच्छा. मित्रांनो, तर इथं थायलंडमध्ये इतकी गरमी ना बेकार 40+ टेम्परेचर गेलंय. आणि आता तर मार्चचाच महिना आहे. तर येऊ नका कोणी फिरायला येत असला तर. मी बसची वाट पाहतोय. आणि प्रत्येकाचं नाही दुकान नाही AC दुकान आहे. AC आपण फक्त आत गेलं की ऑटोमॅटिक गाय लागायला सुरुवात होतं. आता हे बघा मी 7-11 आहे पाठीमागा माझ्या. तर तिथं AC अशा प्रकारे आहे. तर काय नाही बस काय का नाही बाबा. मला जी पाहिजे तिची आहे नाही. माझ्याबरोबर बाकी किती होते ती सगळी गेली निघून. मित्रांनो, तर पैसे एक्सचेंज करायला आलो इथं. तर इथं hello, where are you from, bro? Germany. Okay, nice to meet you. Okay, you enjoying in Thailand? Yes. First time. How you feel in Thailand? Good. Cheaper than cheaper than Germany, yes. cheaper than Germany. Okay. Bye.
बाय बाय. आय विल ट्रान्सफर. ओके मित्रांनो, तर कॅश एक्सचेंज करायला आलोय. ओके तर किती 1500 देतात हे $50. 1500 म्हणजे 4500 रुपये देतात. तर चला घेऊया. मॅम हाऊ मच गिव मी बॅक. हाऊ मच द रेट? Okay, give this too. Okay. Where can I get the? Where can I change this? Okay. Yes, I have a passport. मित्रांनो, तर तुम्ही थायलंडमध्ये आल्यानंतर नाही वे थायलंडमध्ये पण तुम्ही तुमचे इंडियन पैसे एक्सचेंज करू शकताय. तर पाहू शकता इथं आता मी बँकॉकमध्ये आणि बँकॉकमध्ये मी एक्सचेंज करतो. हे कसल्या गाड्या आहेत काय माहिती, आवाज इतका चाललाय. तर ह्या बँकेमध्ये मी एक्सचेंज केलं आणि एक चूक सांगतो काय माझ्याकडून झाली. ही डॉलरची $20 नोट आहे. जवळपास $20 म्हणजे नाही वे आत्ताच्या ह्याला 1850 रुपयाची नोट आहे आणि आपल्या इंडियनमध्ये. आणि ती चाला नाही कारण त्याच्यावर पेनने लिहिलं आहे आणि हे मला माहीतच नव्हतं की पेनने लिहिलेलं चालत नाही आहे. तर आता कुठं चालवायची हे पाहायला लागेल मला, कसं काय चालवायची. ओके तर अशा प्रकारे आहे. मित्रांनो, तर इथं चेंज करून घेतो. ह्या बँकेत डॉलर चेंज करून घेतले आणि इथं इंडियन करन्सी चेंज करून घेतो. इंडियनचा इथं एका ठिकाणी भेटतंय. इथं पण चांगला रेट भेटतोय असं मला वाटतंय आपल्या इथनं चेंज करून आल्यापासून. 2000चे 580 आणि मला 10,000चे किती भेटले होते 2700. म्हणजे इथं 2 रुपये जास्त रेट आहे. थँक्यू. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आत्ता बँकॉकमध्ये. आपण आलोय थायलंडला. तर बँकॉक या शहरात आहे मित्रांनो. तर बरेच जणांना प्रश्न असतो की भाऊ, जर आपण आपले इंडियन पैसे जर घेऊन आलो तर बँकॉकमध्ये कन्वर्ट होतात का, म्हणजे थायलंडमध्ये आपले इंडियन करन्सी चेंज करून घेऊ शकतो का. तर मित्रांनो, आरामात आपण नाही आपली इंडियन करन्सी नाही कुठल्या पण मोठ्या शहरामध्ये एक्सचेंज करू शकतोय. तर मित्रांनो, आत्ता नाही मी बँकॉकमध्ये आणि बँकॉकमध्ये मी आत्ताच नाही करन्सी एक्सचेंज केली. आत्तापर्यंत माझा समज होता की आपल्याला नाही आपल्या इंडियन एअरपोर्टवरच रेट चांगला भेटतो, बँकॉकमध्ये भेटत नाही आहे. तर मित्रांनो, आपल्याला इंडियन एअरपोर्टमध्ये रेट चांगला भेटतो. तो रेट कुठनं चांगला भेटतो, बँकॉक एअरपोर्टपेक्षा चांगला भेटतो. ज्यावेळेस तुम्ही बँकॉक शहरात येताल तर त्यावेळेस नाही तुम्हाला एअरपोर्टपेक्षा कितीतरी चांगला रेट भेटतो. इंडियन एअरपोर्टपेक्षा पण एक्सचेंजचा रेट चांगला भेटतो. अशा प्रकारे आहे. तर मी आत्ताच नाही इथनं $US चेंज करून घेतले ह्या बँकेतनं आणि तिथं पुढं काउंटर आहे ना, तिथनं इंडियन रुपीज चेंज करून घेतले. ह्या बँकेत इंडियन रुपीज देत नाही चेंज करून, पण इथं हे जे काउंटर होतं तिथं दिले. आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जर तुम्ही पैसे घेत असाल चेंज केलेले तुम्ही आपल्या इंडियातनं किंवा कुठं पण, त्या एक नोट चेक करून पहा. इथं पेनाने लिहिलेलं असलेली नोट घेतच नाही. आता माझ्याकडे एक $20 नोट आहे, जवळपास 1850 रुपयाची. एकच नोट आहे अमेरिकेची. तर ती नोट नाही इथं घे नाहीत कारण त्याच्यावर पेनाने आपल्या इथल्याच दिसतंय कोणतंही त्यांनी साठलेलं आहे पेनाने, त्यामुळे चालत नाही. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल बँकॉकबद्दल किंवा जगातील कुठल्या पण देशाबद्दल तर फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ सारखा फिरत असतो आणि तुम्हाला पण फिरवत असतोय. अशा प्रकारे पाहूया, बँकॉकमध्ये लई टुरिस्ट आहे, जिकडं बघावं तिकडं विदेशीच लोक आहेत. तर चला आपण आता बँकॉकमधनं पटायाच्या दिशेने निघालोय. तर तुम्ही फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर होईल. अशा प्रकारे व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तर लय गरम होत होतं म्हणून दुसऱ्याच बसमध्ये बसलो आणि आता उतरतोय काय पुढच्या स्टॉपला. त्या स्टॉपवर ना काय गाडी भेटत नव्हती. मित्रांनो, तर अशा प्रकारे बँकॉक शहराचा माहोल असतोय. तुम्ही पाहू शकता अशा बिल्डिंग आहेत इथं
आणि अशा प्रकारचा रोड आहे, अशा प्रकारे बस स्टँड आहे. इथं अशा प्रकारे लोक बससाठी थांबलेले असतात. अशी दुकान आहेत. आणि मी आत्ता चुकी केली. आता मी शेट्या थोडक्यात माझी बस चुकली. वाईट वाटलं मला आता लय. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर 7-11 सारखं असं आहे दुकान. मित्रांनो तर फायनली आपल्याला बस भेटली. मॅडम आहेत आपल्याला 16 बातमध्ये कळले. ओके, नाईस टू मीट यू. ओके चला. हां मॅम, मॅम हॅलो मॅम, टेल मी द स्टॉप वेअर टू लिव्ह, टेल मी. ओके मित्रांनो तर मला नाही पहिल्यांदा थायलंडची पोलीस दिसलेत. पाहू शकता मी इतके दिवस होतो थायलंडमध्ये, तरी थायलंडची पोलीस कधीच नव्हती दिसली. ॲक्सिडेंट झाला होती त्यामुळं पोलीस दिसली. ते म्हटलं एवढं ट्रॅफिक नसतंय थायलंडमध्ये, ट्रॅफिक नसतं. मित्रांनो तर आजचा संपूर्ण प्रवास नाही आपला बसमधनंच आहे. तर बसचं काय म्हणायचं, आता ही बस उतरली ना पण 4 वाजता अजून एक बस आहे दुसरीकडं. पटायाला चाललो आहे आपण, पटायाला कामं चाललं तर सगळीकडे फुलच फुल दिसतात. आपल्यापेक्षा लई फुलं आहे तिथं. मित्रांनो तर आपल्याला आता मित्रांनो तर बसने आपल्याला इथं सोडले आणि आता मेन बस टर्मिनल आहे ना, तर ते तिथे बँकॉकचं मेन बस टर्मिनल चितोक काहीतरी आहे, तर तिथं जायचे. चला तिथं गेल्यावर दाखवतो. इथनं काय बोर्ड दिसत नाही मला. मित्रांनो तर आपला स्टॉप आला आहे. आता ते मॅडम आहेत त्यांनी आपल्याला इथं सांगितलं उतरायचे. बघूया आता ह्या स्टॉपला. थँक्यू. मित्रांनो तर इथनं आपल्याला दुसऱ्या शॉपला जायचं. आता पहिले तर सावलीत बसूया जरा. ओके, लय ऊन बेकार. मित्रांनो तो रोड क्रॉस करायसाठी हायवे असं जागोजागी बनवलेलं आहे. त्याच्या भोवतीच बस स्टँड असते, त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. तर इथं मेन बस स्टॉप आहे चाटू चेक म्हणून हे मेन बस स्टॉप आहे इथं. तर आपल्याला उतरून बस स्टँडला जायचं आणि मग तिथनं बस पकडायची. ओके चलो. बस स्टॉपला द ट्रान्सपोर्ट कॉम
लिमिटेड, बँकॉक बस टर्मिनल चाटुचाक. मित्रांनो तर बस स्टॉपवर आल्यावर हे असे जागोजागी बनवलेत, कोण तिथले नेते आहेत काय माहिती. आणि हे पब्लिक बस स्टॉप दिसतंय. हे आतमध्ये जाऊन बघूया नक्की आपल्याला करायचं काय. ओके चला. पटाया After 34. 34 đi du khách vào bên nào? 34. 34 मॅम. 34. 34. इथं लावून दे. पटाया 1 सिंगल. 140 baht. 140 baht. Bus start 3:30. ओके मित्रांनो तर पटायाला चाललंय. तिकीटนั่นน่ะปากดีสักวันเราเตรียมจะข้าม42 go inside. फेअर इज इनसाइड. 42. ओके 42. मित्रांनो तर 100 कुठले हो किती से हां मित्रांनो तर 42 आतमध्ये जा म्हणतात. 42 तर 42ला जाऊ. तिकीट घेतलं. चालेल इथं बी आत आहे की 42. हां ओके 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 बाय. लेझरच्या साह्याने दाखवलं 42. 140 बातचं आहे. आणि ही मेन बस दिसतंय मोठ्या बसचं. तर इथनं 140 रुपयात आपण पटायला जाणार 140 बातमध्ये. अशा प्रकारे बघा किती जण वेटिंगला बसलेली. इथं $3.50 42. Yes, Pattaya. हांนี่ประตูเลยครับเนี่ยนี่จ้ามีทางลงมันก็ไปไหนนะแล้ว13มีตรงนี้เป็นประตูเลยครับประตูดินนี่แหละครับผม सर 330 पटाया. Over there. 42. Yeah. Here is the 42. Over there. आउटसाइड. मित्रांनो तर पलीकडे जायचे 3.5ची बस आहे. ओके पटाया. बस स्टेशन केलंय का रे. कसला जबराट केलंय बस स्टेशन. सगळं नियोजित एकदम जबराट असं. $42 तिकडं 42 जायचं आपल्याला. ओके चला. मित्रांनो तर मी आत्ता नाही बँकॉकमध्ये आणि आपण चाललोय पटायाच्या दिशेने. तर मित्रांनो बँकॉकचं मी जी मेन बस स्टँड आहे ती नाही एकदम असं एअरपोर्टगत केलं आहे. आतमध्ये सगळं AC BC अगोदरच आपण तिकीट बिकीट काढायचे. मग ते आपल्याला बॅग वगैरे चेक करून असे विमान कसं प्लॅटफॉर्मला लागतं तसे बस इथं पाहू शकता. अशा प्रकारे प्लॅटफॉर्मला लागतं तर आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर दिला जातो. तर माझ्या 42 नंबरच्या प्लॅटफॉर्मला गाडी लागली आणि तिथं जायचं आपल्याला 42 नंबरच्या प्लॅटफॉर्मला. 3:30 वाजताची बस आहे आपली.
ओके ओके अजून 30 मिनिटे चला मला वाटलं गेली पाणी बिणी पिऊन बसू जरा पंख बघा कसं लावले मित्रांनो तर आपली बस आली आता आपण आहे बँकॉकमधल्या बस स्थानकावर तर तिथनं आपली बस आली तर बसमध्ये जाऊया चला बसमध्ये जाऊन बसूया निवांत आपलं AC बस असणार आहे असं वाटतंय मला ओके लगेच खालीच ठेवायचं असेल बहुतेक तुम्हाला दाखवतो अशा प्रकारची बस आहे मित्रांनो तर फायनली आपण चाललोय आता बसमध्ये बघूया कसं होतंय ओके अशा प्रकारची बस आहे कुठं पण बसायचं का रँडम मित्रांनो तर तिकीटावर सीट नंबर पण दिलेला आहे अशा प्रकारे आणि मी अंदाजे येऊन बसलो आणि बरोबर सीट नंबरला येऊन बसलो अशा प्रकारे आहे तर चला जाऊया जाऊ द्या वॉशरूमला तिथे गेल्यावर जाईल तर आपण नाही आता बँकॉककडून पटायाकडे प्रवास करत होतो आणि एक हे बसमधलीच बाई आली काही मला बरबडली मला कळलं नाही मला वाटलं माझ्या बॅग उचलून वरती ठेवत होतो मी तर काय म्हणले खाली ठेवायचे तर वरती आणल्या म्हणले तर हे दोन होते आपले व्हिएतनामचे भाऊ आणि दिदी यांनी आपल्याला समजून सांगितलं हिला ओके वेअर आर यू फ्रॉम म्यानमार ओके 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 नाईस टू मीट यू आय विजिटेड द म्यानमार आय विजिटेड म्यानमार You have been rich here? हां म्यानमार Really? हां मित्रांनो तर फायनली बस निघाली आता मी जास्त शूट नाही करत माझं जी काम आहे ना ती करतो इथनं जवळपास 2.5 तासाचा बसचा प्रवास आहे 2.5 तासामध्ये मला भरपूर सारे व्हिडिओ टाकायच्यात तर त्यानुसार आपण प्लॅनिंग करू कसं टाकायच्यात काय टाकायच्यात तुम्हाला मधनं छोटे मोठे शॉर्ट पण दाखवलं असे प्रकारचे असं धरलं ना कसला भारी व्ह्यू येतोय बघा आकाश बिकाश सगळं मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे ओके म्यानमारच्या लोकांना हिंदी पण जमती आणि थाई पण जमती अशा प्रकारे आहे बॉर्डरची भाषा जमते ते असं मोठं असं बस स्टँड होतं आता आपण हायवेला लागलोय ओके मित्रांनो तर पहिला टोल नाका लागला आहे बस आहे त्यामुळं आपल्याला काय नाही करायचं बस त्याचं ते पाहून घेईल पण इथं बघा कसलं बिल्डिंग आहे टोंगळ्याच्या टोंगळ उंचची उंच नसतं बिल्डिंगच बिल्डिंग मस्त दिसतंय बघा टोल नाक्यावर कशा गाड्या लागल्या मी हेडफोन घातल्यामुळे जास्त स्पीडने बोललो वाटतं समोरचे
झोपलेले जागे झाले. कसली बिल्डिंग आहे इकडं तर बघा कसं आहे. मोठं आहे शहर. तसं ह्या भागात इथं संबंध आला नाही आपल्याला. मेन सिटी सेंटर कशीच होतो आपण. अशा प्रकारचा टोल नाका आहे मित्रांनो. ते बघा काचाची बिल्डिंग. इकडं गोल बिल्डिंग आहे. ही पण कर्व बिल्डिंग. मित्रांनो तर अजून अर्धा तासाचा प्रवास राहिला आहे. तर पाहू शकता साईडने व्ह्यू कसा आहे. आता ग्रामीण भाग चालू झाला आहे. एकदम सुसाट असा हायवे. मित्रांनो तर इकडं पाऊस पडतोय. आयला आता पटायाला आलोय. पटायाला आणि पाऊस पडतोय इथं बाहेर. तर पाहू शकताय रोड बीड सगळा ओला झालाय. बाहेर अजून चांगला पाऊस पडतोय. तुम्हाला दाखवतो. दिसतंय का तुम्हाला? ही रोड ओला दिसतच असेल. बस आता टोल नाक्यावाली दुसरा टोल नाका लागलाय आपल्याला. उन्हात पाऊस पडतोय चांगला जोरदार. हा बाळ वाटतच होतं पाऊस येईल असं. मित्रांनो तर पटाया शहरात आलोय आता. हे पाहू शकताय. आता बस स्टँड पण जवळ आलं असेल. कारण 6 वाजता पोहोचणार होती बस. 10 मिनिटात तर पोहोचल. चला जाऊया. मित्रांनो पोचलोय आता पटायामध्ये. तर पटायामध्ये आता एकदम स्वस्तामध्ये हॉटेल कुठं भेटतंय ते पाहायला पाहिजे. डोरमेट्री. चलो जाऊया कुठं भेटतंय डोरमेट्री सगळ्यात स्वस्त बघूया. किधर से? सॉरी, किधर से आप? हैदराबाद। हैदराबाद से. इंडियन? आपको देख के ही मेरे को लगा कि आप इंडिया से ही है. मित्रांनो तर कॅमेराची बॅटरी उतरली होती तर बॅटरी बदलली. आता इथं रूम पाहिजे पहिली. आज काय फिरणार नाही. आज डायरेक्ट रूमवर जाऊन झोप नाही. तर आपण पोचलोय आता पटायाला फायनली. काय राहिलंय का पाहतो आणि आता उतरतो आपलं खाली. ओके. मित्रांनो तर अशा प्रकारे काय राहिलं का आपलं. अशा प्रकारे पटायाचं मार्केट आहे आणि इथं फुकणारे जास्त आहेत. बिडी फुकणारे जास्त आहेत. तिकडं बघा स्पॉट बनवलेत असे जिथं जे फुकतात त्यांच्यासाठी. तर चला आपण जाऊया. हे अशा प्रकारचं बस स्टँड आहे इथं. तर मित्रांनो आपण नव्हे 140 बातमध्ये इथं पोचलो बसनी. आणि तेच जर विमानाने आलो असतो ना तर 1200 बात लागले असते तिकीट. अशा प्रकारचं आहे. आणि सगळे विदेशी लोकच असतात इथं. त्यामुळं त्यांचे कपडे बिपडे तशीच असतात बघा. सगळे शॉर्टवरच असतात. शॉर्ट पॅन्ट शॉर्ट शर्टवर अशा प्रकारचे आहे.
चला आता इथं डोरमॅट्री हॉटेल पाहूया आपण कुठं. कुठं आपल्याला डोरमॅट्री हॉटेल भेटते. मित्रांनो तर इथं बाहेर आलोय आता. इथं विचार पाहिजे कुठं ते कुणाला ते लोकल याला डोरमॅट्री हॉटेल कुठं भेटेल. हॉस्टेल नाही तर काय. इकडं जाऊ का इकडं जाऊ. ह्या साईडला जावं मला वाटतं. ह्या साईडला जरा चांगलं भेटतं. कोणाला ते थांबवून विचार पाहिजे. ब्रो where are you from, bro? Where are you from? Which country? What's wrong? What's wrong? No. Here is the hotel. Here can hotel for stay. Dormitory hotel is there. Holiday. Hot. Okay. Do you understand English? Yeah. Where are you from? I am from India. India. 这口音你就听会了吧 Why are you laughing?？No. I don't understand you. Okay. Where is the cheapest hotel here? You are tourist. You don't know. Thank you. Vlog. Okay. Hello, sir. 1 second. I will translate. It's fine. Taxi. No. येथे डोरमॅट्री हॉस्टेल कुठे भेटेल? पटायामध्ये डोरमॅट्री हॉस्टेल कुठे भेटेल? จะหาหอพักในพัทยาได้ที่ไหนรายเดือนหรือรายปีเดือนเหรอหรือเป็นวัน Huh? หอพัก Single. ไม่มั่นใจนะครับ Speak here. Where can I get? Speak here. หอพักในพัทยา Speak here. หาหอพักในพัทยาใช่ไหม No speaking not. Okay. So मित्रांनो काय कुठं त्याला काय कळा नाही. ओके. बजट कितना है सर आपका? बजट 150 तक. 150 बात ना. हाँ. मेरे को बैंकॉक में मिल गई थी 140 में. हाँ. 140 हाँ. เทียบได้แล้วโรงแรมนะ140 บาทแบงกอก तर मित्रांनो हे सर भेटलेत आपल्याला. तर त्यांना हिंदी येते. तर हिंदी येते तर चांगलं वाटलं हिंदीत बोललेलं भेटले. कहाँ से है सर आप? हाँ, हैदराबाद से. आप इधर क्या जॉब करते क्या टूरिस्ट थे? आपका कंपनी है क्या स्काई डाइविंग वाला? ओके. स्काइडिंग वाला नहीं पर ट्रैवल एजेंसी है. ओके. मेरे दोस्त आए थे कल परसों तो वो 200 बात में उन्हें मिला था इधर. 200 बात में. हाँ, तो उसके लिए ढूंढना पड़ता है. ऑनलाइन वो ज़्यादा दिखाते उधर जाके कम दिखाते ऐसा आहे. तर मित्रांनो चला आता जाऊया. हे हैदराबादचे सर होते तर इथं पाहूया कुठं हॉटेल आहे. मित्रांनो तर ह्या हायवेची सगळ्यात अवघड गोष्ट कळायची मला. इथं ह्याला मला क्रॉस करायचे. आता कसं क्रॉस करू शकतोय? अवघडच आहे क्रॉस करणं. अरे बाबो कसं फास्ट येतं ते गोंडे.
आपल्याकडे नाही येते उडवायची. वन सेकंड मित्रांनो, तो फायनली क्रॉस झाला. आता इकडची साईड सुटली. हो. तर फायनली आपण क्रॉस करून आलो आहे आणि इथनं आपल्याला त्या हॉस्टेलकडे जायचं आहे. 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर दाखवते. एखादी लिफ्ट भेटली तर आपण आरामात जाऊ. ओके चलो. आता 18-25 मिनटं दाखवते. तिकडून कोणतंही ये पाहिजे. लिफ्ट मागूया. मग लिफ्ट मागितलं ना त्या हॉस्टेलपाशीच जाऊ डायरेक्ट. चलो. नो आय अरे दे पाहिजे होती येड्या बाप्पाच्यानी. गेलं तसंच सरळ चाललं होतं. काय इडे असतात. नो ओके चला. 1 किलोमीटर स्ट्रेट. No, this. Where you go? European. Yeah. Drop where you are going straight. How much? Bro, I'm from India. I'm traveling by lift. Drop me 1 kilometer. Or where are you going? I can sit. Okay, good. Thanks. Okay. You speak English? Yes, I can speak English. Where you go? I am going straight. Walking street. Straight. Street. Walking street ใช่ไหม No. European hotel. You ho. European hostel.นั่น I look map นะ Yeah. Look this. Drop me 1 kilometer ahead. We are here. Going straight. This point. Okay. Go straight. I will tell you where to stop.คุณรู้จักทางใช่ไหม You know the way. Yes. Okay. Yes, I have the map. Okay, start. I will send you to stop. It is 1.5 kilometer away. तर मित्रांनो, सगळं जमा नाही. सगळंच एका हातात मॅप पकडायचा. हा पाहुणे आपल्याला लिफ्ट दिली. किती लांब जायचं. Yeah. Okay. I am from India. I am traveling by lift, bus, train. No taxi, no cab. आणि fee. मित्रांनो, या भावाने दिले लिफ्ट. चला मित्रांनो, तो आलोय आता. हा भाऊ आपल्याला घेऊन आलाय. बघूया युरोपियन हॉस्टेल.นี่เหรอ Okay. So we reach. Yes, this is one. Your destination is on the left. Okay. Thank you, bro. Okay. We will make a video one. Oh. Okay. Stop.
ด้วยสวัสดีครับ Okay, we will. Thank you. สวัสดีครับผม Okay, we will take photo. 1 second. With your bike. Yeah, अरे 1 second. No. Okay. You can check me on Instagram, on Facebook. मित्रांनो तर भाऊ काय म्हणतोय बघूया आता भाऊ. เดี๋ยวว่างๆผมเข้าไปดูคลิปวิดีโอของผมในอินสตาแกรมของคุณนะ Check out my video on your Instagram. I have some free time. Okay. Okay. Thank you very much. Okay. Follow me. I will check. Follow me. How can I understand you? Wait. Okay. I will check. Okay. Thank you. Thank you so much. Okay. Thank you. Sir, dormitory. Huh? Dormitory. You check in. Huh? You check in. No. What? Dormitory room. Huh? You are here. Yes, I'm here. मित्रांनो तर फायनली हॉस्टेलला आलो. युरोपियन हॉस्टेल म्हणून हॉस्टेल आहे. तर भाऊनी इथं आपल्याला मदत केली. माझ्याकडे कार्ड नाही आहे तर भाऊनी ऑनलाईन पैसे शिकवतोय. मग आपण ओकेช่อง YouTube นะ ओके थँक्यू. You are TikToker or No, TikTok is banned in our country. I am Instagram and YouTube, Facebook. okay. Okay. ओके मित्रांनो तर फायनली रूमची व्यवस्था झाली. आय विल डन सेम. आय विल स्टे हिअर फॉर 3 days. Yeah, okay. ओके यू विल हेल्प मी फॉर 3 days. Yes. Huh? I help him. Okay. For take care this. Okay. Yeah. I am one of staff, you know. Okay. Okay. Thank you, bro. Welcome. भाऊने आपल्याला घेऊन चाललाय आता. कसं आहे हॉस्टेल ते पाहूया. इथं बनवलंय ते एकदम टकाटक पण ठेवलंय का नाही मेंटेन काय माहिती. 150 बाथमध्ये झालं. Okay, this is good. Hotel. You sleep here. Okay, I will sleep here. And your bedroom. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे हॉस्टेल नक्की कसं आहे ते उद्या उजेडात मस्त दाखवतो तुम्हाला. आता अंधार आहे सगळीकडे, सगळे झोपलेले आहेत तिथले. तर चला बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत पाहत असाल तर तुमच्या गावाचं नाव पण कमेंट बॉक्समध्ये सांगा.